Convent School. Red! Birthday! Red! Charge! Batch officer of Maharashtra cadre, presently serving as a superintendent of police Amravati route. He has previously served as a deputy commissioner of police Zone V, Nagpur city, as an assistant superintendent of police at Latur. Today he is here to introduce us to Operation Kavach. It's about cybercrime and drug addicted students. His exemplary career reflects professional. पुलिस को भी आती है, वो है कि आजकल के बच्चे सोशल मीडिया पे किसी के साथ भी बातें करते, चैटिंग करते, स्ट्रेंजर्स के साथ। पता नहीं होता है वो सामने वाला कौन है। सोशल मीडिया पे, इंस्टाग्राम पे, व्हाट्सएप पे कहीं से मैसेज आता है हाय, यहाँ से हम हाय करते हैं, फिर आगे का कम्युनिकेशन करते हैं और कुछ दिनों बाद ऐसे पता चलता है कि वो सामने वाला इंसान क्रिमिनल है। उसने आपको किसी एक जगह पे बुला लिया, आपके साथ बातें करते करते, और वहां से आपको उठा के लेके चले गए। ऐसे केसेस हुए हैं। छोटे बच्चों को ऐसे सोशल मीडिया पे बात करते हुए हाय, खाना खाया क्या, कैसे हो, मैं तो डॉक्टर हूँ, इंजीनियर हूँ, ऐसे सामने से झूठ बोल के आपको बुलाते हैं और वहां से उठा के लेके जाते हैं। ऐसे कुछ केसेस हुई है। इसलिए मैं आप सबको बताना चाहूंगा कि बिल्कुल सोशल मीडिया पे स्ट्रेंजर से बात नहीं करना है। क्या स्ट्रेंजर से बात करोगे क्या? जो लोगों को आप पहचानते नहीं हो, वो लोगों से आपके मम्मी पापा आपको क्या बताते हैं? जब स्कूल में जाते हो, आप बाहर कोई मिले, कोई अंकल मिले, आंटी मिले, जिसको आप पहचानते नहीं हो, उससे बात करना है क्या? सेम लॉजिक अप्लाइज ऑन सोशल मीडिया। हम यहाँ पे तो वो लॉजिक लगाते हैं, लेकिन किसी ने इंस्टाग्राम पे आपको मैसेज किया, उसके साथ तो चैटिंग करते हैं हम, उसको तो हम पहचानते भी नहीं है। और फिर आगे जाके क्या होता है, फिर आपको एक तो किडनैप करके लेके जाएंगे वो, या फिर आपको ऐसा कुछ बताएंगे, या फिर ऐसे कंटेंट भेजेंगे, आपके खुद के फोटोज मंगवा लेंगे वो, और फिर आपके फोटोज को एडिट करेंगे। और आजकल एडिट कैसे करते हैं? एडिट करना बहुत आसान है आजकल। किसी का भी फोटो ले लो और एआई को बोलो, किसी की भी फोटो एआई को दो और बोलो कि इसके कपड़े उतार दो। एआई डज इट एक्चुअली। और जब आप किसी को आपकी फोटो शेयर कर रहे हो, तो वो सामने वाला इंसान जिसको आप पहचानते नहीं हो, वो तो कल जाके आपकी फोटो को ऐसे ही एडिट करके सबको भेजने वाला है। क्या करोगे आप? किस को बताओगे कि नहीं, मैंने तो ऐसी फोटो ही नहीं भेजी थी, मैंने तो सिर्फ सिंपल फोटो भेजी थी? किसी को नहीं बता पाओगे आप। एक बार आपकी फोटो वायरल हो गई तो फिर आपको बचाने वाले बहुत कम होते हैं। आप भी उसके बारे में बहुत सारा सोचते हो। हमारे पास ऐसी भी केसेस है कि किसी ने सिर्फ सिंपल फोटो शेयर की थी, फिर किसी ने उसको एडिट किया सामने वालों ने, और उसके बाद जिसकी फोटो शेयर हुई थी, जिसकी फोटो एडिट हुई थी, उन्होंने सुसाइड किया। दिस इज रियलिटी। मैं आपको क्यों बार बार बोल रहा हूँ? क्योंकि आप लोग आजकल
विद्यार्थ्यांना जे अँटी ड्रगचे काही जे पोस्टर तयार केले आहेत, स्वतः SP साहेब विद्यार्थ्यांचे ते ड्रगचे पोस्टर पाहतात. म्हणजे मोठ्या तरुण पोराईले मार्गदर्शन केल्यापेक्षा लहान पोर कवड्या मनावर जर याचा आघात केला तर चांगली गोष्ट आहे. तर आज SP साहेबांना या माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली आणि मार्गदर्शन केलं, आणि विद्यार्थ्यांनी जे पोस्टर या ठिकाणी तयार केलेले आहेत ते स्वतः त्याचं निरीक्षण करून लेकराची स्तुती करत आहेत, आणि ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत. तुम्ही या ठिकाणी हे पाहून राहिले आहे. Really beautiful and to the point, giving a strong message against drugs. Big clap. तर माझ्यासोबत अमरावती जिल्हा पोलीस ग्रामीण अधीक्षक निकेतन कदम सर आहेत. सर, कसं आहे, तरुण पोराच्या ऐवजी एकदम लहान लेकराच्या मनावरच आघात घालणं चालू केला. ऑपरेशन कवच आणि एकदम लहान लेकरासोबत संवाद कौशल्य साधून कोणत्या प्रकारच्या सूचना लहान लेकराला आतापासून देणं चालू आहे? आपण अमरावती पोलीस दलाच्या वतीने जे ऑपरेशन कवच अंमली पदार्थाच्या विरुद्ध जनजागृती एक मोहीम सुरू केलेली आहे. त्या मोहिमेचाच एक भाग म्हणून आपण आज 22 ऑगस्ट रोजी पोस्टर मेकिंग कॉम्पिटिशन सर्वच पूर्ण जिल्ह्यात आज आयोजित करण्यात आली होती. त्याचा मुख्य उद्देश हाच होता की जे आपले बडिंग माइंड्स आहेत, हे अगदी लहान मुलं आहेत, त्यांना अंमली पदार्थाच्या विरुद्ध जनजागृती व्हावी, त्यांना त्याचे दुष्परिणाम समजावे, त्याच्यापासून त्यांना स्वतःलाच नाही तर त्यांचा परिवार, पूर्ण समाज आणि मग पूर्ण देश याला कसा एक मोठा आघात होऊ शकतो किंवा कसा त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो याचा स्पष्ट संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी आपण ही मोहीम सुरू केलेली आहे. आणि त्याच मोहिमेचा भाग म्हणून आज रोजी मी इथे जे फेलिक्स कॉन्व्हेंट स्कूल आहे परतवाडा येथे तिथे आलो होतो. आणि इथे आपण बघू शकतात 1ली ते 10वी पर्यंतचे अगदी ब्राईट आणि स्कॉलर स्टुडंट्स आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही संवाद साधला, इंटरॅक्शन केली आणि त्यांना ते पटलेलं देखील आहे की हा ड्रग्सचा जो विळखा आहे हे आपल्या सगळ्यांसमोर एक आव्हान आहे आणि याच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे. जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर याच्यापासून आपण नेहमीच दूरी ठेवायला पाहिजे. तसेच आपल्या आजूबाजूला जर असं कुठे काही चालू असेल तर ते देखील त्याच्याबद्दल माहिती तुरंत आपल्या पालकांना असेल, शिक्षकांना असेल, पोलिसांना असेल असं ही माहिती देखील त्यांनी देण्याचं प्रॉमिस केलेलं आहे. थँक्यू. स्कूलचे प्राचार्य सुधीर सर आहेत. सर, भल्ले लेकरन जीव लावून कार्यक्रम ऐकला, SP साहेबांना चांगलं मार्गदर्शन केलं. आज तुम्ही या शाळेचे मुख्य आणि विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा काय फायदा होऊ शकतो आणि तुम्ही अजूनही विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन लेकराईले करायचे जागृत करसाल? सर्वप्रथम ग्रामीण SP अमरावती यांचे खूप खूप आभार. त्यांनी ही शाळा निवडली. प्रथम शनिवार आनंदी शनिवारमध्ये ते आले, आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांची वाढती व्यसनाधीनता या विषयावर त्यांचं मार्गदर्शन झालं. विद्यार्थी कसे मोबाईल ॲडिक्ट झाले, मोबाईलचे फ्रॉड, सायबर क्राईम आणि विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाचं प्रमाण किती वाढते आहे, त्या व्यसनाचं प्रमाण कशा पद्धतीने कमी करता येईल, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे स्वप्न 3Dचा फॉर्म्युला त्यांनी दिला. त्यामध्ये ड्रीम, डेडिकेशन आणि डिसिप्लिन यामधून विद्यार्थ्यांना आपली व्यसनाकरता किंवा मोबाईलमधून कसं बाहेर पडता येईल याविषयी सखोल मार्गदर्शन केलं. त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थ्यांना होईल. आणि त्यांचं जे चर्चासत्र होतं हे इंटरॅक्शन पद्धतीने झालं. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तर दिली आणि SP साहेबांनी आमच्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पूर्ण पोलीस विभागाचे आम्ही पंचशील फेलिक्स कॉन्व्हेंट स्कूलतर्फे खूप खूप आभार मानतो. व्हेरी गुड, थँक्यू. आनंदी शनिवार, सुखी शनिवार काहीतरी शब्द वापरला. तर आज फेलिक्स कॉन्व्हेंट स्कूल परतवाडाली साऱ्यालाच माहीत आहे. त्या ठिकाणी स्वतः SP साहेबांना लेकरेसोबत येऊन चर्चा केली. ऑपरेशन कवचच्या अंतर्गत जे लेकरं ॲडिक्ट होता, सिगरेट, गांजा, अरे खतरनाक कार्यक्रम लेकरं वज्जर बायकल्यात, तो स्वतः SP साहेब आले आणि त्यानं विद्यार्थ्याला मार्गदर्शन करून आपल्या वडिलांचे स्वप्न कसे आपल्याला साकारता येतील याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. विद्यार्थी मोठे आनंदी झाले. लेकरं आता सुट्टी झाली, लेकरं घरी जातात. पण SP साहेबांनी विद्यार्थ्यांसोबत केलेली चर्चा नक्कीच त्याला भविष्यासाठी काम आहे. आणि स्वतः SP साहेबांना जेव्हा अजून काय पाहिजे, मला 7-8 जणांचे फोन आले और फिलिक्समध्ये म्हणलं मोठे पोलीसवाले गेले. तर मी त्याच्या आधी आलो होतो. त्याने हे सांगितलं की पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ऑपरेशन कवचच्या अंतर्गत लेकराईले नशेपासून दूर कसं राहायचं याचं सुंदर असं मार्गदर्शन SP साहेबांनी केलं. आणि आपल्या सुधीर सरनं सांगितलं येणाऱ्या कालखंडात लेकराला काय फायदा होणार आहे त्याचा. तो